मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर काल आपली सुट्टी होती. काल आपण गाडी सर्व्हिसिंग करून घेतली. सकाळचे वाजले 3:29 आणि आपण निघलोय. आपली दिवसाची सुरुवात करतोय. आपण आहे घराच्या इथं. CNG भरला, एक गाडी खाली बसलाय. तर बघूया भरतोय का तसंच निघतोय पुढं. ओलाकडनं आपल्याला फर्स्ट राईड होती पिंपळे निलकच्या अलीकडं ते एअरपोर्ट. तर लोकेशन परत वेगळं घेतलं होतं. मागं पण एक घडलं होतं आपल्यासोबत. तर मला माहित होतं की तिथलं तसंच आहे, पण मी काय बोललो नाही. नंतर कस्टमर आले म्हणते एवढं टाइम म्हटलं ते तसं दाखवते. ओलाला प्रॉब्लेम आहे. तर 211 रुपये कस्टमरचं बिल झाले. 205 किंवा 210 रुपये आपल्याला भेटले असतील. मी काय बघितलं नाही. आता इथं बघूया आपण आता पुढं कुठं जातोय. उबेरला पडती का नाही. ओलाला घेऊन आले. ओला लगेच देत नाही, देतं पण रेट कमी असतात. उबेरला कसं रेट पण व्यवस्थित असतं. एअरपोर्ट पासून आणि ट्रिप पण लगेच भेटते. ठीक आहे, हरकत नाही. सुरुवात तर झाली थांबण्यापेक्षा. तर निघूया आता पुढं. उबेरकडनं राईड आली होती आपल्याला. एक आली स्टेशनची, एक काहीतरी लोकेशन माहित नव्हतं, एक आली स्वारगेटची. तर मी तिन्ही नाही घेतल्या. चौथी पण आली मोशी, मग घेतली. म्हणलं आता ही जर कॅन्सल केली तर परत डायरेक्ट 50-70 नंबरच्या मागे जाईल आणि परत अर्धा तास जाईल. त्यापेक्षा मोशीवरनं बघू, पडेल सकाळ सकाळ. तर घेतली मी आता रिस्क. बघूया. 265 रुपये दाखवले, 250 तर भेटतील. कस्टमरला कॉल करतो. आधीची आपल्याला जी एअरपोर्टची बदली होती मोशीची, ती राईड कम्प्लीट व्हायच्या आधीच आपल्याला एक राईड आली एअरपोर्टचीच परत रिझर्वेशन. तर 295 रुपये आपल्याला भेटलेत. ऑनलाईन पेमेंट होतं. तर आता इथनं बघूया आपल्याला किती होते. 547 रुपये दोन उबेरचे झालेत आणि 211 रुपये आपली एक ओलाची झाली आहे. तर आता इथनं बघू आपण कुठं बाहेर पडतोय. तर आपल्याला एअरपोर्ट पासून सांगवीची राईड भेटली होती 13 किलोमीटरची. कस्टमरला सोडले 300 रुपये. कस्टमरचं बिल 181 रुपये आपल्याला दिलेत. आता इथनं मेन रोडला जाऊ आणि बघूया इथनं आपल्याला पडते का, किती वेळ लागतो आपल्याला राईड पडायला. तसे पडतात इकडनं, पण बघूया पडती कुठली राईड आणि कोण देते आपल्याला. थोडंसं थांबावं लागेल इथं, कारण थोडंसं मी अलीकडे आहे. ठीक आहे, बघूया. इथनं आपल्याला एअरपोर्टची पडली राईड परत, पण ओलाकडनं आहे. रेट कमी आहे, 167 आहे. ठीक आहे, घेतलंय. आता डायरेक्ट एक्झॅक्ट म्हणजे मी जिथं उभं होतो इथनं 40 मीटरवरच कस्टमर होतं. सो मी काय विचार केला नाही. तरी आपल्याला 13 किलोमीटर आहे. 167 155 जरी भेटले, 150 जरी भेटले तरी 11 रुपये किलोमीटर पडते. एखादी राईड अशी पण करायला हरकत नाही, कारण आपल्याला एअरपोर्टची राईड भेटते. तिकडनं मग रिटर्नची आपल्याला परत भेटून जाईल. परत रिटर्न एअरपोर्ट 185 कस्टमरचं बिल 166 आपल्याला दिलेत. मी टोटल काय केली नाहीये. आपली ट्रिप बॅक टू बॅक चालू आहे. जवळपास 5वी का 6वी ट्रिप असेल. ओलाच्या 2 झाल्यात, उबेरच्या 2-3 झाल्यात. रॅपिडो आज नाही ट्रिप घेता आली मला. पडत होत्या बरं का, पण ऑलरेडी ट्रिप माझ्याकडे असल्यामुळं मला ते ऍक्सेप्ट नाही करता आली. तर आज गर्दी पण दिसतीये एअरपोर्टला. काय माहिती, त्यांनी मध्ये बॅरिकेड टाकून एक लेन पण तयार केली आहे नवीन. तर ठीक आहे. आता जर ओलाकडनं घेऊन आलोय ना, ओलाकडनं पडणार नाही. उबेरचे नंबर जर असतील थांबण्यालायक तर थांबल, नाही तर मी पुढे जाऊन नाश्ता करून घेईल आणि बघूया नेक्स्ट ट्रिप कुठली पडते आपल्याला. ट्रिप तर आहे म्हणजे मी बॅक टू बॅकच करतोय. फक्त आता इथं वेळ नको जायला. वेळ गेला का मग आपला माइंड थोडा डायव्हर्ट होऊन जातो. आपण इथं विसंतवाडीच्या इथं एअरपोर्ट रोडला नाश्ता केला. तिथं उडीद वडा खाल्लाय आणि म्हणलं चला आता इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपला जो फ्लो आपण पकडलाय सकाळचा तो एअरपोर्टलाच ठेवूया. कारण फ्लाईट आहेत आज 8 आणि 9 वाजता, पण एक 2 फ्लाईट आहेत. तो ठीक आहे म्हणलं आज एअरपोर्ट ते एअरपोर्ट. आपण आज 3 वेळा एअरपोर्टला आलोय आणि 4 वेळा म्हणजे इथनं ट्रिप आहेत. पहिली ट्रिप होती एअरपोर्ट सांगवीपासनं एअरपोर्ट, परत मोशीपासनं परत एअरपोर्टपासनं सांगवीपासनं परत एअरपोर्ट आलोय आपण आता. तर इथं आपण नाश्ता केला आणि आता उबेरच्या गाड्या जाताना बघितल्या होत्या 160 आहेत आणि आता आलो तर 60च कॅब दिसल्या. म्हणलं चला इकडे तिकडे फिरण्यापेक्षा नाश्ता पण झाला आणि आपल्याला इथनं राईड पण पडतील आता. तर 60 कॅब आणि ओलाची जर मागाशी ओलाची आली होती बरं का एक चिंचवडची, पण ती देतेच का 10 रुपयाप्रमाणे. सो मला थोडंसं रेट प्लस पाहिजे होता. म्हणलं चला मग नाश्ता तरी करून घेऊ. सो आपण इथं नाश्ता केला आता आणि आता वेट करतोय. थांबलोय आपण सर्कलला कुठं थांबलोय तर एरोमॉल पासून हा रस्ता येतो आणि इथं सर्कल पासून हा जातो लोहगाव, एक जातो विश्रांतवाडी. तर लोहगावला जे जातो तिकडनं एअरपोर्ट साईडला तोंड करून आपण कॉर्नरला थांबलोय. म्हणजे पडली तर लगेच
1 मिनिटाच्या आत आपण एरो मॉलला पोहोचतोय. अशा ठिकाणी लोकेशनला आपण थांबलोय. थोडंसं एक 10-1 मिनिटं जायला पाहिजे माझ्या हिशोबाने, तर हरकत नाही. मी टोटल केली आता तर 1100 रुपयाचं काम झालं आणि येताना आपण 500 रुपयाचं पेट्रोल पण भरून घेतले, कारण चुकून ते पेट्रोलवर झाली होती गाडी. 5-6 किलोमीटर गेली. ऑलरेडी कमी होतं, एकच गाडी होती, ते ब्लिंक करत होतं. सो मी 500 रुपयाचं घेतले टाकून. तर बघूया आता नेक्स्ट राईड आपल्याला कुठं भेटती. आपण गेलो परत एअरपोर्टला. 60 कॅब होते तिथं, पटकन गेलं कॅब आणि 1-2 राईड आले बरं का. पण मी थांबलो थोडंसं, म्हणलं व्यवस्थित एखादी राईड घेऊ. एक स्टेशनची आलती, एक तिथलीच कुठेतरी खराडी का NIBM रोडची आलती, मी काय तिकडे जात नाही. तर नंतर आली हिंजवडी फेज 1 शेल पेट्रोल पंपच्या अपोजिट, म्हणजे 23 किलोमीटर दाखवलं. मी घेतली पटकन, कारण जवळच असणार 23 म्हणल्यावर. तर फेज 1च्या आपण आत वळतो, तिथं अलीकडेच होते पंपापासून युटर्न घेऊन. 550 रुपये कस्टमरचं बिल झालं. 434 रुपये आपल्याला दिले. ठीक आहे, आपल्याला पण व्यवस्थित दिलेत आणि उबेरने पण व्यवस्थित घेतले. तर आता इथनं आपण बघूया कुठं जातोय. आता उबेर तर चालू आहे, ओला आणि रॅपिडो चालू करतो. रॅपिडोचं बहुतेक आता एखादा तासच राहिला असेल. माझं 6 तासाचं मारलं होतं मी, बघतो ते पण. ओलाचे काय असे व्यवस्थित राईड नाही भेटले आज. ठीक आहे, हरकत नाही, बघतो. 253 कस्टमरचं बिल झालंय. 222 आपल्याला दिलेत. आता इथनं बघूया आपल्याला कोण बाहेर काढते. 222 म्हणलं तरी 1660 रुपयाचं आपलं काम झालंय. आता बघूया आपल्याला इथनं कोण बाहेर काढतंय, कारण मोकळं दिसतंय तर ट्रिप पडून जातील. तर आपण प्लॅटफॉर्म नंबर 1 ला थांबलो होतो आणि 6 नंबर पासून आपल्याला राईड आली. 2दा पडली ती, शेवटी घेतली. म्हणलं चला इथे वेळ घालवण्यापेक्षा निघूया. तर कस्टमरचा कॉल पण आला त्यामध्ये की आम्ही बुक करतोय, पण ते बॅक एंट्रन्सचा ऍड्रेस नाही येते, ते फ्रंटच येते. त्यांनी फक्त रेल्वे स्टेशन टाकतात, बॅक एंट्रन्स असं टाकायला पाहिजे. तर ठीक आहे, हल्दीरामच्या इथं थांबले होते. तर चिंचवड रेल्वे स्टेशनच्या इथं जायचं होतं त्यांना. 229 रुपये आपल्याला भेटलेत, ऑनलाईन पेमेंट होतं. तर ठीक आहे, इथं आता बघूया आपण कुठं जातोय. तर उबेरचे झालेत आपले 1064 आणि ओलाचे झालेत 829. टोटल जर केली तर 1893. समजा 1900 रुपये झाले. गाडी चालली 160, टाइम झालाय 10. आज आपण बॅक टू बॅक राईड केल्यात, पण रेट नाही भेटले. हेच जर रेट भेटले असते तर 2400-2500 कसं पण झालं असतं. लिटरली 10-10 रुपये प्रमाणे रेट भेटलेत. ठीक आहे, आता इथनं बघूया आपण आता कुठं जातो. गॅस भरला. आता इथं ऑनलाईन गॅस आहे इथं, तर प्रेशर भरपूर भेटतं. तरी पण किती पण प्रेशर भेटलं तरी 437 रुपयाचाच गॅस बसलाय. म्हणजे 437 रुपयाच्या गॅसमध्ये आपण 1900 रुपयाचं काम केलंय. 1500 रुपये आपली बचत आहे. हरकत नाही, व्यवस्थित काम झाले. आता इथनं आपण हळूहळू आपल्या घराच्या साईडला निघतोय. भेटली राईड एखादी व्यवस्थित तर आपण करूया, नाही तर आपण निघतोय. भेटू. आणि उद्या थोडस लवकर निघायचा प्रयत्न करतोय. मला आहे ना एक दिवस थोडस लवकर निघायचं, म्हणजे 2-2:30 ला. कारण आपले एक सबस्क्रायबर मित्र आहेत जे करतात रात्रीचं, मागचा आठवडा झाला त्यांचं बघतोय मी ऑब्झर्व. आमचं बोलणं चालू आहे, ऑरा आहे त्यांच्याकडं. तर 12 वाजता निघतात रात्री आणि एक 10-10:30 पर्यंत त्यांचं 3,500, 3,500, 3,400 असं काम होतंय. आता किती गॅस जात असेल? 700 रुपयाचा गॅस जात असेल एक टाकी जर गेली. 700चं जरी गेलं तरी 2800, 100 रुपयाचा नाश्ता केला डोक्यावर पाणी. 2700 रुपये साईडला, 2600, 2,500 रुपये साईडला पडतात जर सकाळी. म्हणजे त्यांचा अनुभव, कारण ऑराला रेट जास्त भेटतात, सेडन क्लास मध्ये जाते, प्लस प्रीमियरचे रेट असतात. पण आपण जर ट्राय करून बघितलं एक दिवस किंवा थोडस लवकर, की एकदमच, म्हणजे मी त्यांना काल विचारलं की रात्रीचं निघताना काय प्रॉब्लेम येतो का, कारण बेवडे वगैरे भेटतात, ड्रिंकर्स खास करून. तर हो, त्यांचा आहे अनुभव तसा, पण ते त्यांच्याशी डील करता आलं पाहिजे. पण त्याच्यापेक्षा मी विचार केला, आता आज आपण फक्त एअरपोर्ट स्टेशन अशाच राईड केलेले आहेत, बाकी कुठंच गेलेलो नाही. स्टेशनला 1 वेळ, एअरपोर्टला 4 वेळा गेलोय आपण आज. तर अशा राईड केल्या तरी काम होतंय. तर मी तेच विचार करत होतो की थोडंसं आणखी जर आपण 1 तास आधी
निघायचा प्रयत्न केला. म्हणजे एक 2:30 पावणे 2:15 2:30ला जर निघलो आपण तर करून बघू एक दिवस. आता उद्या जर जाग आली लवकर तर 2:30-1 वाजता निघतो आणि पुढं बघू मग किती काम करता येते.